अमरावती शहरात सुरू असलेले अवैध पब बंद करण्यात यावे अशी मागणी करत विविध संघटनांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेतली। 3 दिवसात पब बंद न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने हे अवैध पब बंद करू असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। अमरावती शहरात सुरू असलेले सर्व अवैध पब आणि डान्स बार येत्या 3 दिवसात बंद करावेत अशी मागणी शहरातील हिंदुत्ववादी संघटना आणि आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना केली आहे। येत्या 3 दिवसात शहरातील सर्व बेकायदेशीर पब आणि बार बंद न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने ते सर्व बार बंद पाडू असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। अनेक पब आपल्या शहरात सुरू झाले, ते आजपर्यंत चालू आहे आणि ते चालू असताना त्यांना परवानगी नसताना सुद्धा ते रात्रभर चालतात। जवळजवळ 4 ते 5 वाजता अतिशय तारुण्यातले लोक, वयातले लोक, मुलं मुली त्या पबमध्ये धिंगाणा घालतात आणि या धिंगाण्याच्या विरोधात आज काही लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या। आमच्या लोकांनी त्या संदर्भात पोलिसांनी त्यांना बोलावलं, परंतु माझा पोलिसांना विनंती आहे की आपण आपलं काम सोडून, आपले कर्तव्य सोडून तुम्ही ते पब बंद न करता आमच्या लोकांना बोलावतात, आमच्या जे लोक आंदोलन करतात त्यांना बोलावतात, परंतु चोरांना बोलवत नाही। म्हणून माझा पोलिसांवर आक्षेप आहे तर या 2 दिवसात आपण ते पब बंद करावे, अन्यथा आम्ही ते आंदोलन हाती घेऊ आणि ते पब बंद करू। आमच्या माता भगिनी किंवा बाहेरून शहरात शिकायला येणाऱ्या ज्या तरुणी आहेत त्यांना पण त्या पबमध्ये ओढण्याचा प्रयत्न चालू आहे। धर्मविशेषचे लोकांकडून ह्या सर्व कारवाया होत आहे, म्हणून या पबवर किंवा या असल्या डान्स बारवर कारवाई करण्यासाठी आम्ही आज CP साहेबांना DCP साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे। येणाऱ्या 48 तासात जर त्या पबवर कारवाई झाली नाही आणि संपूर्ण शहरातले पब बंद झाले नाही तर येणाऱ्या 4 दिवसात सर्व हिंदुत्ववादी संघटना मोठे आंदोलन उभं करून या पब आणि या डान्स बारच्या विरोधात कारवाई करेल। पोलिसांच्या मदतीने शहरात 6हून अधिक अवैध डान्स बार आणि पब सुरू झाले असून या सर्व डान्स बारमध्ये सर्व बंदी असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे। पब संस्कृतीमध्ये अमरावती शहराची संस्कृती कलंकित होत आहे, त्यामुळे विविध हिंदुत्ववादी आणि आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली आणि 3 दिवसात सर्व पब बंद करण्याचा अल्टिमेटम दिला आहे। त्यांनी कोणताही काय त्यांची याबाबत मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि या जे काही हॉटेल्स आहेत, आस्थापना आहेत, या नियमानुसार आणि कायदेशीर चालाव्यात आणि किंवा त्या बंद वेळेत व्हाव्यात याबाबत त्यांची मागणी होती। याबाबत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की योग्य ती कारवाई, नियमबाह्य कोणी काही कारवाई करणार, नियमबाह्य कोणी काही त्यांची आस्थापना चालवणार नाही आणि वेळेच्या बाहेर चालवणार नाही, याबाबत त्यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे। यामध्ये हॉटेल्स आणि याच्या ज्या सर्व आस्थापना आहेत त्यांचंही चेकिंग करण्यात येईल आणि कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, कायदा हातात घेऊ नये याबाबत या सगळ्या संबंधित पदाधिकाऱ्यांना किंवा विविध संघटनांच्या प्रतिनिधींना सूचना दिलेल्या आहेत।